तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर चला मी आज तिखट भाजत आहे मसाला. आणि चला तुम्हाला दाखवते मी काय काय पुढच्या कॅमेऱ्यानं मी तिखट कसं भाजलं आहे ते. अजून मिरची भाजायची बाकी आहे, पण बाकीचं दाखवते. आणि जर घरगुती मसाला कोणाला पाहिजे असेल, आवडला तर एकदा घेऊन बघा, नक्की ट्राय करून बघा, चव बघा कशी आहे ती. कारण का मी आता जानेवारी महिन्यापासून मसाल्याचं चालूच करणार आहे. काळा मसाला आपला, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी असं करणार आहे चालू. तर चला मी दाखवते तुम्हाला भाजणी कशी भाजली मी ह्याची, सॉरी मिरच्या कशा भाजल्यात आणि मसाला कसा तयार केला ते. तर सर्वप्रथम अगोदर हे सगळं सामान मी नीट करून घेतलेलं आहे. ही तमालपत्री, दगडी फूल, आणि ही इकडं आळकोंड आहेत, आणि हा हिंग आहे, खडा हिंग, आणि एक जायफळ, आणि ही शहाजिरे, लवंग, तीळ, थोडीशी मोहरी, परत सुंठ बडी, ही लवंग, ही सगळं असं भाजून घेतलं आहे थोडं थोडं तेल टाकून. आणि हे आपलं खोबरं आहे, आणि ही आपली मिरची, मस्त अशी घरगुती मिरची, घरचीच मिरची, लाल भडक अशी आपली. तर बघा कशी दिसते. यात बेडगी मिरची घालायची पण गरज नाही, पण पुढच्या वेळेस घालू बेडगी मिरची, पण आत्ता नाही आहे घातलेली. तर चला मी सगळं आता भाजून, आता खोबरं फक्त तळायचं राहिलं, हे भाजून घेतलं, हे भाजून घेतलं आहे, आणि हळकुंड फक्त राहिलेत भाजायची. तर चला मी आता हळकुंड फोडते जरा आणि तळून घेते हळकुंड, आणि मग कुठून आणते मसाला. तर बघा आता तिखट भाजून झालं आहे माझं. इतका ठसका उठला आहे ना, तर असं मस्त भाजलंय सगळं सामान व्यवस्थित घालून. आता जायचं कुटायला मला. तर चला आता पटकन तिखट कुटून घेते. घरच्या मिरच्या असल्यामुळे त्याच्यामुळे तर जास्तच ठसका, आणि मिरचीचा ठसका उठतोच. तर आता भरते पटकन आणि येते कुठून पटदिशी मसाला.